काय चाललंय तिकडे, कुठल्या नेत्याचं नाव घेऊन इकडे हे ते काय चाललंय, तिकडे ते काय चाललेलं आहे. तुम्ही जेव्हा तिकडे असता, आपल्याकडे कसं असतं, मुंबईचा संपादक हिटलर किंवा काय बाकीचा कोण असेल, ट्रम्प असेल, ट्रम्पबद्दल लिहून टाकेल आपल्याला, ट्रम्प यांना डोक्यात फिरवणार आहे का. पण मुंबईमध्ये तो मंत्र्यांबद्दल लिहिणार नाही, कारण हितसंबंध अनेकदा आड येतात. आणि ही कथा अगदी अनेकदा बघायला मिळते. सामना सिंहासन विशेषतः अरुण साधूच्या सिंहासन कादंबरीमध्ये आणि चित्रपटामध्ये सुद्धा जसं चित्रण झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पत्रकारिता पुढे न्यायची. बरं, आर्थिक आणि बाकीची काय आव्हानं कमी होती, म्हणजे मूळचे कमी पगार, कामाच्या वेळेची काही गॅरंटी नाही. मजिलिया आयोग हा शब्द तरी माहीत असेल का पाहिजे लोकांना, एक आयोग होता, त्याच्यानुसार लोकांना पगार मिळायला हवे होते. तुम्ही सरकारकडे जाताय ते ठीक आहे, मुळामध्ये तो आपला अधिकार होता, त्यासाठी मुळात आपल्याला वेतन आयोग असायला हवा होता, तर तो लागू असायला हवा होता, पण तो नाही झाला. आणि मी स्वतः सुद्धा एका खाजगी संस्थांच्या, म्हणजे ज्याला खाजगीकरणाच्या स्थितीला आवडते, म्हणून मी तरी कोणाला काय बोलणार. पण आदर्श स्थितीमध्ये वस्तुतः लोकांना नोकरीची हमी, त्यासाठीचं एक वेतनमान, निश्चित वेतनमान, हे सगळं व्हायला होतं, हे झालं नाही. मग आता काय, सरकारकडे करा की आम्हाला पेन्शन द्या, पेन्शन किती मिळणार, 3,000 5,000 काय असतील ते, जे काय असेल ते. हे दुष्टचक्र काय कमी होतं, तर आता डिजिटल मीडिया आलेलं आहे, आता डिजिटलचे सुद्धा पत्रकार आलेले. ते काय होता की आम्ही जेव्हा 2007च्या सुमारास जेव्हा न्यूज चॅनल्स आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये वगैरे आमचे बुक्स घेऊन आम्ही जेव्हा आमचे पत्रकार जायचे, तेव्हा प्रिंटमध्ये लोक जरा आम्हाला कमी लिहायचे, हे दांडक्यांमध्ये बाजूला, अशी परिस्थिती होती. राजकारण्यांना पण कळलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्वाचं आहे, मग आम्हाला महत्व मिळू लागलं. इलेक्ट्रॉनिक चॅनलचे महत्व, आधी एक काळ होता की विशिष्ट पेपरवाला पत्रकार नाही आला तर पत्रकार परिषद सुरू व्हायची नाही, पण मग आता काय चॅनलची माणसं नाही आली तर पत्रकार परिषद सुरू होत नाही. आता हा सुप्त संघर्ष काय कमी होतात, आता डिजिटलचे लोक आलेले. डिजिटलची तर आणखीच गंमत, ज्याच्याकडे बूम आहे, नेटवर्क आहे, त्याला बातमी कळते, नेटवर्क असो नसो तो जातो आणि तो बातमी कव्हर करतो. आता कोण कुणाला कसला जाब पेशणार, स्वतंत्र आहे, समाज माध्यम स्वतंत्र आहे, कोणी ते करू